तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मौनमूलं गुरुर्भुवः। अतकण्डमण्डलाकारम् व्याप्तमयेन चराचरम् तत्परं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। आत्मानन्दं परमं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं केवलमनघं सर्वैर्साक्षिभूतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। जय दत्त जयंतीच्या निमित्तानं अखिल ब्रह्मांडाला जे उपस्थित आहेत त्यांना, जे उपस्थित नाहीत त्यांना, संपूर्ण चराचरांना स्वानंद सुखनिवासी परमपूज्य सद्गुरू यांच्या कृपाशीर्वादानं अशा लॉकडाऊन मध्ये सुद्धा किंवा या महामारीच्या काळात सुद्धा दत्त जयंतीचा उत्सव तुम्हा सर्वांच्या आनंदानं कसेन त्यांच्या जो परम सुख देऊन जातोय, परम आनंद देऊन जातोय, परम तत्व देऊन जातोय, असा अख्खा दिवस देव सुंदर असतो. यालाच आपण दत्त जयंती म्हणतो. जय जय दत्त जयंती. सर्वांना जे आहेत नाहीत त्यांच्या घरामध्ये सुख शांती, मनामध्ये सुख शांती, आनंद, संतुष्टी लाभो. पण स्वतः भगवंताने सांगितलं हे कधी लाभतं तर ज्यावेळेस भगवंताची किंवा भगवंताच्या भक्ताची मैत्री होते. जय जय हे लाभतं कधी तर भगवंताची, साक्षात भगवंताची किंवा भगवंताच्या भक्ताची आपली मैत्री होते. मित्र हा सर्वही होऊ शकतो. जर भगवंताची मैत्री झाली किंवा भक्ताची मैत्री झाली तर लाभ काय होतो? पहिला लाभ होतो की शांती, दुसरा लाभ होतो त्याग, तिसरा लाभ होतो तो अखंड आनंद. जय जय म्हणून सत्संगाला सुरुवात करण्यापूर्वी जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची 2-3 उत्तरं देतो आणि मग पुढचा आपला 1 तासाचा सत्संग करून 5 वर्ष समाप्ती करू. लांबच्या लोकांना लांब जायचंय, पण त्या निमित्तानं कुणाचे पाय दुखले म्हणून कुणी उठून नाचले, कुणाला आनंद आला म्हणून नाचले, पण नाचले. जय जय तुका म्हणे सांडो मी लाज
आपण निर्लज्ज आहोत की पैशासाठी उभाईष्ट झालो होतो आणि भगवंतासाठी नाचायला लाजतो असं बघू म्हणतो. आपली लाज काढली त्यांनी जसं भेद केल्या प्रकारे ना, पण नाचलो बघ, तुझ्या दारात तुझ्या दरबारात नाचलो, पाय थिरकले, मन थिरकलं. पण हे कधी होतं भगवंताचे वागत दारामध्ये तिथं हृदय प्रसन्न असेल, शांतीनं भरलं असेल तरच थोडस डोळ्यात पाणी येतं, अंगावर रोमांच येते आणि आपोआप बसला तरी उठला तरी पाय किंवा मांडी किंवा पायाची बोटे, हाताची बोटे किंवा मान डोलू लागते. अर्थातच म्हटले मी त्याच्यात बसलो त्याला डोलवतोय. तो काय डोलणार आहे? तो डोलतो फक्त किती हो 1 BHK नाही 2 BHK इथून नाचायला डोलायचं करतो नाही. वागतच मी त्याच्यात शिरलो तरच नाचतो, ती शिरले गटारीला तरच नाचतो, आहे की नाही? आहे की नाही? बघा मग मोल्या नदी वाचली तिथे थंडी नाचलेला आहे. ती जर आत गेली तर हा नाचतो, ती जर आत नाही गेली तर घराला नाचवतो. द्या किती किती केसेस माझ्याकडे म्हणजे भांडी नुसतं बोलतो पण दारूला जातोच काय. तसंच आपण सुद्धा आहोत. काय वाटेल ते आहे तिथं सोडतोय आणि त्याच्या दारात येतोय, आहे की नाही? काय असेल ते असं सोडलं बघ. मनाची समजूत काय लागते की एक दिवस सोडून जायचं. समजूत एवढीच लागते, एक दिवस सोडून जायचं. माहीत आहे पण आचरणात येणार, आणि ज्यांच्या आचरणात आलं भगवंत म्हणजे त्याच्या अकाउंटला जमा झालं. ज्याच्या आचरणात आलं त्याच्या अकाउंटला अर्थ जमा झालं आणि ते त्याच्या व्यतिरिक्त कुठे काढू शकत नाही असं कारण आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे कारण असं आहे की त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या व्यतिरिक्त ते पुण्य कोणीच काढू शकत नाही. म्हणून भगवंताची ओळी तुम्हाला सत्संगाला जी घ्यायची ती सांगतो, पुन्हा सांगतो की भगवंतावर किंवा भगवंताच्या भक्तावर जर संग झाला तरच शांती येते, नाहीतर येत नाही. मग बाकीचे शांत्या कशा असतील? येते आणि पण ही जी माझी आहे शांती ती स्थिर आहे, स्थिर आहे आणि अखंड आहे. ती कशी आहे? भगवंत म्हणते तस्मात श्वास, म्हणजे श्वास घेतला की शांती आणि श्वास टाकला की आनंद बाहेर. कसा समजतो? श्वास घेतला आणि म्हणून आपल्याला अनुग्रह दिल्यानंतर सद्गुरुदेव सोहमचा मंत्र देतो. सोहम ज्यांना मिळाला असेल नाही का, अशा तालावर आपल्याला डोळ्याला लावते सोहमती. म्हणून भगवंताचं वचन असं आहे, भगवंताचं म्हणजे साक्षात दत्तात्रयाचं वचन यदू राजाला असं आहे की यदू ऐक, ज्याच्याकडे त्यागानं घर केलं त्यागास्तव आणलवे शांती सगळी. ज्याच्या अंगणामध्ये त्याग आला त्याच्या हृदयामध्ये शांती आली. आणि म्हणून मी काय करतो तर म्हटलं हृदय अंतरून ठेवतो. जय जय पहिल्या 2-3 प्रश्नाची उत्तर देतो आणि मग याच्या विचार. सदा सर्वदा योग तुझा घडावा, उभे घेऊ नको गुणवंता अनंता. जय जय रघुवीर समर्थ. मला सध्या भक्तीमध्ये सिधावे, हरी 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 जय ते सर्व सोडून द्यावे, वंशते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. जय सई मन जाय मागे आकाशरी विभरू तुझे संसारिक
जय जय रघुवीर अवधूत कारिके पूर्ण वैराग्य जाते कवी वाल्मिकी सारिखा मान्य जय जय नमश्शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृत सुताय श्रीधराय नमो नमः श्रीधराय नमो नमः नमश्शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृत सुताय श्रीधराय नमो नमः श्रीधराय नमो नमः श्रीधराय नमो नमः। राम प्रश्न असा आहे सप्तऋषीची नावे कोणती, असा एक प्रश्न आलेला आहे जिज्ञासू साधकाने. आपल्याला ऋषी माहित आहेत, मुनी माहित आहेत, संत माहित आहेत, योगी माहित आहेत, तपस्वी माहित आहेत, जपी माहित आहेत, कामी माहित आहेत, क्रोधी माहित आहेत, लोभी माहित आहेत. या सप्तऋषींच्या बळावर त्या ग्रह नक्षत्रांची आभा मंडल आपल्यापर्यंत येते मनशांतीसाठी, अशांत मनाला शांत करण्यासाठी किंवा आपल्याला खूप नुकसान होत असेल त्याच्यासाठी अनेक ठिकाणी हे सप्तऋषी आपल्याला सहाय्य होतील. खऱ्या अर्थानं आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यांना खरोखर उपेक्षित आहेत आणि त्यांना अपेक्षा झाली असेल तर त्यांना खूप लवकर सहाय्य होते. म्हणून आकाश मंडळामध्ये सुद्धा सप्तऋषींचे ते तारांगणे कधी कधी आपल्याला दिसते तर कधी दिसत नाही. विशेष योग असतो. विशेष म्हणजे कपिली षष्टीच्या दिवशी त्यांची भ्रमंती फार सुंदर असते, उत्तरेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पुन्हा उत्तरेकडे. तर या सप्तऋषींची नावे काय, तर सर्वात प्रथम दोन भागामध्ये दोन शास्त्रामध्ये वेगवेगळी नावं आहेत. जय जय एका शास्त्रामध्ये सांगितलं की गौतम भारद्वाज विश्वामित्र. गौतमांचं नाव आपल्याला माहित असेल, गौतम ऋषींचं, की अहिल्याच्या राघवे मुक्त केली. साक्षात प्रभू श्रीरामचंद्रानं पत्नीला स्वतः त्यांनीच श्राप दिला होता, चूक होती इंद्राची. आणि त्यावेळी आपल्या अनुसंधानामध्ये गौतमी होते. अहिल्याचं दुसरं नाव गौतमी, परंतु तिला अनुसंधानात असल्यामुळं स्पर्श करावा नाही आणि मग स्थापित केलं. प्रभूंनी त्यांना मुक्त केले. गौतमाने मुला क्षमा मागितली. असे ते गौतम ऋषी मुला भारद्वाजाशी जे विश्वामित्रांच्या बरोबर फार मोठी त्यांनी कार्य केली. आणि दुसरे आपले भगवान वेदव्यास कृष्ण द्वैपायन यांचं नाव बादरायण, त्यांच्या बरोबर सुद्धा खूप मोठी कामं केली. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासामध्ये असताना ऋषी भारद्वाजांच्या आश्रमामध्ये जाऊन खूप काळ निवास केलेला होता. असे परमश्रेष्ठ. तिसरे म्हणजे विश्वामित्र, की त्या विश्वामित्रांच्या पशी यज्ञ करत असताना राक्षसांना त्रास देत होते आणि तो यज्ञ बंद पाहू नये क्रोधाच्या मुळे म्हणून दशरथाला जाऊन रामलक्ष्मणाची मागणी घातली. ते विश्वामित्र जे वशिष्ठांचे समकालीन होते, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या गुरूंशी समकालीन होते, असे विश्वामित्र. दुसरे काश्यप म्हणजे कश्यप ऋषी म्हणते, त्यांची भागवतामध्ये फार सुंदर कथा आहे. फार मोठे वैराग्यवान पुरुष ऋषी कश्यप. पुढचे म्हणजे जमदग्नी, माता रेणुकाचे पती, परशुरामाचे पिता, ज्यांची हत्या सहस्रार्जुनानं केलेली होती. निमित्त काय होतं तर त्यांच्या दारातली गाय पाहिजे होती सहस्रार्जुनांच्या मुलांना. कारण काय होतं, ती कामधेनू होती. म्हणजे घरामध्ये एक पाहुणा आला, 100 पाहुणे आले, 1000 लाख पाहुणे आले, तर तिला फक्त सांगायचं तुम्हाला काय पाहिजे ते सांग, ते सांग, लगेच पाहुण्या पुढे जायचं. म्हणजे मनोकामना पूर्ण व्हायची. तर ही त्याला भगवंतांनी दिलेली का, तर तुमच्या तपस्येमध्ये विघ्न नको,
तुम्ही केव्हा कमवणार, केव्हा रांधणार? तुम्हाला कमवण्यासाठी त्रास, पत्नीला रांधण्यासाठी त्रास, दोघांनाही त्रास नको. पत्नी हवन करायची माता रेणुका, आणि हे जपजाप सतत करायचे. म्हणून भगवंतांनी त्याला ती गाय दिलेली होती ऋषींच्याकडून काम घेऊन. जंगलामध्ये सहस्रार्जुनाची मुलं शिकारीला आलेली असताना सहज त्यांना वाटलं की ही गाय आपली इच्छा पुऱ्या करू शकते, कारण 2 मिनिटात हे भोजन त्या माईला आणलं कसं, आणि आपल्याला राजभोग सुद्धा मिळत नाही, असे भोग आपल्याला ताकात मिळाले, तर त्याचं रहस्य काय आहे म्हणून विचारलं. तर माई आता मोकळ्या हृदयाची होती. तिला सांगितलं बाबा ही कामधेनू आहे आणि हिच्या खाली आम्ही संकल्प सोडतो, ती पुढचीला नेते. केवळ गायीमुळे त्यांची हत्या झाली. आणि मग पुढे तुम्हाला इतिहास माहित असेल की जेवढा वेळ पती मेले म्हणून छातीवर असं एकदम आक्रोश केला माता रेणुकेनं, की तेवढं एका दासानं मोजलेलं होतं. आणि परशुरामाला सांगितलं तुमच्या आईने छाती 21 वेळा मारून घेतली, एवढा तिने आक्रांत केला पतीच्या मृत्यूनंतर. बंद करा. आक्रांत एवढा आक्रांत झाला की शेवटी परशुरामाने शपथ खाल्ली आईच्या चरणाची की ज्या कुळानं, ज्या जातीनं माझ्या वडिलांची हत्या केली आहे, त्याचा 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, 21 वेळा संहार करेल. मग क्षत्रियांचा त्यावेळेस परशुरामाने नाश केला होता गणित काव्यानं, आणि तो गणित कावा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारला आणि निजामाने मुलांना सळून पोरत केलं. जय जय. 87 मध्ये पुन्हा वशिष्ठ मुनीचं नाव येतं. हे वशिष्ठ कोण? प्रभू रामचंद्रांचे गुरु. मृत्यू लोकात यायची इच्छा नव्हती, पण तरी सुद्धा ब्रह्मदेव गेल्याने सांगितलं की प्रभू साक्षात नारायण मृत्यू काळावर येणार आहेत, माझी अशी इच्छा आहे की मी पहिल्यांदाच तुमच्यापाशी आलेलो, कारण वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचं, तुमच्यासारखं ज्ञान कोणाकडेच नाही असं सर्वजींच्या एकमुखानं मी स्वतः ऐकलेलं आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे. ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही प्रभू रामचंद्र नारायणच्या बरोबर जावं. वशिष्ठांनी मना केली, नको म्हटले, मी नाही जात. का? तर मृत्यू लोकांची माया आहे, ही माया खरी वाटते. संघामध्ये राहता राहता बायको खरी वाटते, मुलगा खरा वाटतो, वैभव खरं वाटतं, सगळं खरं वाटतं, आणि जाताना मात्र हातात एक पुण्य आणि दुसऱ्या हातात एक पाप, हे दोन्ही जाऊन चित्ररूपाच्या पुढे आपण उभं राहतो आणि पहिल्यांदा तो तुम्हाला विचारतो की तुला काय भोगायचंय, पाप की पुण्य. गुरुदेवांच्या मुखातून ती कथा ऐकली असेल तुम्ही लोकांनी. त्याचा चित्रगुप्तापाशी एक व्यक्ती गेल्यानंतर त्याला विचारलं की पाप भोगतोस का पुण्य भोगतोस? पहिलं तर म्हटलं पुण्य भरपूर आहे, पाप थोडंच आहे, ते अगोदर भोगतो. नाही, पाप भरपूर आहे, पुण्य थोडंच आहे, आधी पाप भोगतो. पाप भोगायला गेले नंतर आणि झालं काय, सुरुवातच काय केली, दानाला सुरुवात केली. ते दान सुटलं तर पहिलाच इंद्रा टायरावर दान करून टाकलं. आणि सप्तऋषी मधूनच एक ऋषी चालले होते आपल्या तपस्याला, त्यांना बोलवलं, त्यांच्या सत्संगाचं आयोजन केलं आणि त्या नरकात प्रसवलं केलं. सांगायचं काय की हे वशिष्ठ मुनी इथं मृत्यू लोकात यायला तयार नव्हते, पण तरी आग्रह केला ब्रह्मदेवाने आणि शेवटी इच्छा नसताना होकार दिला. भले म्हटले नारायण असतील, पण नारायण साक्षात स्वरूपामध्ये राहू शकते, पण मी जर या मृत्यू लोकात अडकलो, मोहात अडकलो, इच्छेत अडकलो तर मोक्ष कुणाला? आणि मला पुन्हा पुन्हा यावं लागेल. खूप विनवणी केली आणि साक्षात नारायण वशिष्ठांच्या पुढे प्रकटले, भक्त हसले की जो हा मायावी आहे, काल्पनिक आहे, खोटा आहे प्रपंच, याला तुमच्यासारख्या पुरुषांनी श्रेष्ठ म्हणावं का? आणि याच्या भीतीनं तुम्ही तिथे येणं बंद करावं का? तुम्ही जर ही तुम्ही प्रथा पाडली, मामून वशिष्ठ, तुम्ही जर ही प्रथा पाडली
तर मृत्यू लोकात येण्यासाठी प्रत्येक ऋषीमुनी संत जपी तपी मना करते, म्हणून तुम्ही नकार करू नका. मी आहे ना. आणि मग तयार केव्हा झाले की म्हटले मी शिष्य तो स्वीकारतो, तुम्ही गुरु आहात. गुरु साक्षात परब्रह्माची ही माया आहे. पण आपण म्हणतो ही माझी माया आहे, म्हणजे माझं घर आहे. ज्या ज्या वस्तू ज्यांच्यात आत्मा नाही, ज्यांच्यात आत्मा नाही त्याचं नाव माया. दुसरा प्रश्न यात आलेला आहे, माया म्हणजे काय नक्की. तर ज्याच्यात आत्मा नाही त्याचं नाव या माया, त्या माया. आता उपनिषद म्हणतं जे दिसतं परंतु धरता येत नाही तिचं नाव माया. थोडं माहिती पाहिजे ना. कथा केली, भजन केलं, कीर्तन केलं, आता ज्ञान. तर मग ही माया आहे कशी? जय जय ही माया आहे कशी? तर म्हटले रात्रीच्या सावलीसारखी, दिवसाच्या नाही रात्रीच्या सावलीसारखी. ती कशी? आपल्याला सुद्धा जाणवत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा जाणवत नाही. माझे ऐकतंय? आपल्यालाही नाही आणि दुसऱ्यालाही. म्हणजे आपण सुद्धा मायेत आहोत आणि हा सुद्धा मायेत आहे. यालाही माहित नाही मी मायेत आहे, मलाही माहित नाही मायेत आहे. तर असे हे वशिष्ठ मुनी भगवंताला म्हणाले, प्रभू मी यासाठी यायला मागत नाही की एकदा इथं बसलो तर इथलं निघलं कधी नाही, आणि मग निघण्यासाठी कोणाला कावळा शिविला, कोणाला गाय शिविला नाही का. अरे महाराज, आजकाल तर पक्षी एवढे कमी झाले, आमचा दंगलाच झाल्याचं झालेला आहे. काका गाय सोडा मचानात आणा, गाय सोडा मचानात आणा. बरं ती गाय नाही जेवली तर काय हरकत नाही, दुसरी आणा. मग मगाशीच मी आपण सांगितलं. आता आम्ही काय केले, महाराजांच्याकडे गाय देतो मचानात त्याच्याकडे, मग त्यालाच काहीतरी दान मिळतं. जय जय. पक्षी एवढे कमी झाले का? पक्षी कमी झाले हे आहे का कारण? ज्याला आपण कावळा म्हणतो त्याचं नाव हे ऋषी होते. का तर त्यांचं नाव लोमट ऋषींनी त्याला श्राप दिलेला होता. बरं, मग त्यांनी पाहिलं की घोर कधी सुरू झालेला आहे आता हळूहळू. पाहताय ना ते कोरोनाचं. आपण जाताना महामृत्युंजयांचा मंत्र एका साधकासाठी करू. रात्री मला फोन आला, 95% कोरोना त्यांच्यात शिरलेला आहे, 5% राहिला आहे. कराडचे आहेत, चांगले आहेत का? नेहमी तुमच्या कार्यक्रमाचे आपल्या तर रात्री सगळे दुःख करायला लागले. म्हणलं तुम्ही अगोदरच आपोषणासारखी बोलू नका. त्याची ताकद आहे जगवायची, तुम्ही मात्र रडून बोललं कशाला जाता नाही का. जय जय. कुठपर्यंत आलो सांगत? कावळा. लक्षात ठेवा. का माहितीये का, ही एकटी केली आहे साजरी. मी एकटी काढली केली, त्यामुळे विसरायचं असतं. लोक डोक्यात ठेवायचं होतं. जय जय. किती विसरायचं माहितीये का? बायको समोर आली तरी कोण पाहिजे तुम्हाला विसरायचं? हो सत्य सांगतोय. देहाचा विसर पाडी मज तुकोबा म्हणते. भगवंता तुला आता एकच मागणं, माझी काही साठी झालेली नाही, पण तुझं दर्शन आणि गुरुचं ज्ञान हे एक झालेलं आहे. तर आता मला विसर पाड, मला एवढंच वरदान दे. 12व्या शेवटी माऊलीने वरदान काय मागितलं? देवा, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत संतांची सेवा दे. तुकोबानी जाताना काय मागितलं? देवा, पुन्हा जर माघारी येणं झालं तर संतांचा संघ आहे. काय काय हे लोक मागतात. विषय आपला कावळ्याचा होता. त्यांना काकमुशिंदी नावाचे हे ऋषी होते. लोमशाने श्राप दिला. त्याची पोट फार मोठी करता आहे, पण थोडक्यात सांगतोय. तर त्यांनी पाहिलं की घोर कधी सुरू झालेला आहे. आता इथे थांबण्यास गरज नाही. एकच तेवढा असा पक्षी आहे की जो एकदा खात नाही. लिहिलेलं जनावर पाहिलं किंवा पुष्ट पाहिला तर अगोदर सगळ्याला आमंत्रण देतो. ठीक आहे. जय जय. माहित आहे ना, अगोदर सर्वांना काव 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 करून आमंत्रण देतो.
पिंड खाल्लं, लक्षात ठेवा, आपल्याला हे माहित असावं. जय जय ते अर्धा लिंबू पुन्हा सांभाळत कावळा आलाय, आला काय? बरं बरं ठीक आहे, आला, हजेरी लावली त्यानं, सुंदर. हा सत्संग आहे. कुठं आलो होतो? हा सारखं कावळा हजेरी लावला. अजून सांगा कुठं आलो होतं? आहे की नाही? काव तुम्ही सगळ्याला बोलवतो, पण ज्यावेळी तुमचं ते दान केलेलं पिंड खातो, लक्षात घ्या, तिला घेऊन जावं पाहिजे. लोकांना ऐकू द्यावं, ते घेऊन जावं पाहिजे. तिला ऐकू द्यावी, हा महत्वाचा आहे तुमच्या आमच्यासाठी. हे तुम्हाला शास्त्र वाचून सुद्धा लवकर अवगत व्हायचं नाही, मिळायचं नाही. कावळा जेव्हा कावकाव करतो, पिंड बोलवतो, सर्वांना बोलवतो, खातो, आणि पुन्हा सूर्यास्ताच्या वेळेस जे तुमचं आमचं पाप आहे ते खाल्लेलं असतं, त्याला पुण्य नाही. तुमचं आमचं पाप खातो आणि ते पाप संध्याकाळी कुठेतरी नदीत, ओढ्यात, डबकात अंग असं भिजवतो पंखानं आणि संध्येची तयारी करतो. कितीही युग बसू दे, परंतु एकच असं स्थान आहे की जर रामकथा कधी बंद होत. कुठलं स्थान? दिलीप स्थान कुठलं? जिथे रामकथा कधी बंद होत नाही. काकभुशिंडी नावाचं ते स्थान आहे. त्या डोलाऱ्यामध्ये एक त्यांचा मुख्य कावळा बसतो, त्यांचं नाव काकभुशिंडी. तो इथून संदेश पाठवतो, त्याला एक वेळ संयोजन जातो. त्यांचा एक गाव 100 म्हणजे 1 किलोमीटर, 1 योजन 100 किलोमीटर, असं हजारो योजन त्यांची हात जाते. म्हणून जर समजा कुणाच्या दहाव्याला, सावडण्याला कावळा शिवत नसेल, आमच्या ब्राह्मणाला त्या मंत्राचं अनुष्ठान केलं असेल, तर तो मंत्र बोलेपर्यंत हजारो कावळे यायला तयार राहतील. आणि हे 1-2 ठिकाणी करून दाखवलेलं आहे. तर आपलं जे पाप असतं ते तो घेतल्यानंतर संधीच्या वेळेस तो आपली स्वतःची माती किंवा पाण्यामध्ये रगडतो की हे मी खाल्लं नाही, नमे भोगो, मी भोगलेलं नाही, हे देहानं खाल्लं, देहाचं पाप देहाला सोडलं आणि मी पुण्यासाठी, आनंदासाठी आता संधीला चाललो. म्हणून ज्याने त्यांना वरदान दिलं त्याची, तर तुम्हाला माहित असेल कावळ्याचं घरचं जास्ती करून पिंपळावर असतं, ते विष्णू स्थान आहे. किंवा शिवाने त्याला एक वरदान दिलं होतं की तुझी रामकथा कधी बंद होणार नाही, कारण राम माझा इष्ट आहे. म्हणून दुसरं वडाच्या स्थानावर त्यांचा मुक्काम असतो. बाबडीच्या बघितलंय का? एरंडावर, दुसऱ्या कुठल्या झाडावर पाहिलं नाही. आणि मग अशा प्रकारे वैशिष्ट्यांनी त्याचा स्वीकार केला आणि शेवटी स्वतःचा अनुभव वैशिष्ट्याने असं सांगितला की खरोखर कलियुगामध्ये एका नामस्मरणा व्यतिरिक्त साधन, सरळ, सोपं दुसरं साधन नाही. म्हणून प्रत्येक गुरुला सांगितलं, पहिला त्याला गुरुमंत्र दे. गुरुमंत्र म्हणजे भगवंताचं नाव, गुरुमंत्र म्हणजे गुरुचं नाव नव्हे. जय जय. म्हणून आपण गुरुंच्याकडे जातो, गुरुमंत्र घेतो. गुरुदेव आपल्याला बोलते कोणाला ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवा, हरे राम हरे राम, ज्याची जशी योग्यता असेल राम. त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ मंत्र काय आहे असं विचारलं एकदा काकभुशिंडी. तर गुरु म्हणाले राम. हा मंत्र श्रेष्ठ आहे असं नाही सांगितलं, म्हणले राम. असा मंत्र ज्यावेळेस मुखातून त्याच्या निघाला त्यावेळेस काकभुशिंडी चुकून म्हणाले ओम गुरु ओम, ओम गुरु ओम. म्हणून हे काकभुशिंडी संपूर्ण कावळ्याचे गुरु स्वरूपात आहे.
आपला एकदा प्रवास संपल्यानंतर वशिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्राला सांगितलं, तुला मी जे ज्ञान द्यायचं होतं ते दिलेलं आहे आणि त्या ज्ञानातून तुला काय प्राप्त झालं ते आता सांग. त्यावेळेस दत्तात्रय त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणते, मी आता गुरुदेव तशीच अवस्थेला प्राप्त झालेलो आहे. कुठली अवस्था माझी? आता मी शांतीला प्राप्त झालेलो. मग स्मशाना इतकी शांती कुठेही नसते, असते का? नाही. दुसरी, जिथं घरात पडत नाही तिथे कमालीची शांती असते. ज्याच्याशी पडत नाही त्या घरात एक शांती असते. मागायचं असून मागायचं नाही, खायचं असून मागायचं नाही, द्यायचं असून मागायचं नाही. दोन ठिकाण आहेत. असे हे महामुनी वशिष्ठ शेवट आता जायची वेळ आली तर आम्हाला सांगितलं की तू आता दत्तचित्त अवस्थेला प्राप्त झालेला आहेस आणि तू साक्षात श्रीहरीच आहेस. पण तरी सुद्धा जगामध्ये रीत घालून देण्यासाठी तू शिष्य झाला, मला गुरु केलं. आता माझी जायची वेळ आली, मी निघतो. आणि निघताना सांगितलं की मी ज्या वाटेनं चाललोय ती तपाची वाट आहे. ठीक आहे. आणि तू ज्या वाटेने चालला ती साधनेची वाट आहे. म्हणून आता हा प्रयास संगम जो आहे तुझ्या आणि माझ्या निमित्तानं ज्ञान आणि भक्ती आपण इतर ठेवूया. तू साधनेच्या वाटेनं प्रस्थान कर, मी तपाच्या वाटेनं प्रस्थान करतो. म्हणून तुम्ही पाहिला असेल गोंधळल्याचा गडावरला श्रीराम साधना जो करतो त्याला नमस्कार करते श्रीराम. अलग लक्षात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, कुणाच्या घरामध्ये तुम्ही अचानक शिरला, तो तुम्हाला साधन करताना दिसला, तुम्ही काही करू नका, नमस्कार करा, निघून जा, उद्या उद्या करा. पण त्यातला 6वा हिस्सा तुमच्या वाट्याला आलाच पाहिजे. येतो. जर तो देहात असेल तर तुम्ही त्याला जागे करा आणि सांगा नमस्कार करतो. त्यातला 6वा हिस्सा तुम्हाला येणार. पण तुम्ही नमस्कार न करता गेला तर त्याचं पाप विभो होणार. निर्वाळ सत्य. खूप कशात आहे का ताई? तुलसीरामायण. ते उठले नाही आणि म्हणून त्याला श्राप भोगावा लागला. तेच हा कावळा. जय जय तो था कावळा. ऐकताय ना? जय जय त्या कन्याकडे ती तिथं पार्सल देऊन टाका बरं. ती घे आणि बाहेर जा. हे असे 6 ऋषी सांगितले तुम्हाला. शेवटी जे आहेत ते आत्री दत्तात्रयांचे वडील. साखरे आत्री न अन्यत्र इति आत्रेहा. म्हणजे कधीही एका भगवंताशिवाय मृत्यू लोकात येऊन दुसरी त्यांच्या डोक्यात संकल्प झाला नाही की हे माझं आहे किंवा मला हे मिळावं. मम अहम आणि मम. हे माझं आहे आणि हा मी आहे. हे माझं आहे आणि हा मी आहे. आता ज्यांच्या डोक्यात कधीच आलं नाही स्वप्नी जागृत स्वप्नाची शक्ती अशा 3 अवस्थेमध्ये ज्यांच्या कधी आत आलं नाही म्हणून त्यांचं नाव असते. न अन्य प्रीती. कधीच नाही, कुठेच नाही. जिथं पाऊल ठेवेल तिथं श्रीहरीचं नाव. आणि मग अशा तपस्व्यालाच आपली मुलगी जावी. आता संतर्प ज्यावेळेस ब्रह्मदेवातून सुटला त्यावेळेस अणुसयाचा दृष्टांत शास्त्रीनं झाला. दोघांचा विवाह झाला. पोटी 3 मुलं जन्माला आली. महादेव डोळे उघड. रात्रीचं पाण्यावर गेलेले 3 लोक. जय जय. तर त्याच्यामध्ये मधले कोण होते तर दत्तात्रय. शेवटचे दुर्वास. दुर्वासाबद्दल तुम्हाला माहिती आहे. पण दत्तात्रय एवढे तिथं त्यावेळेस एवढे प्रिय झाले अनुसयाला की दत्तात्रय झाले आणि सगळी भरभराट आली. कसली भरभराट आली की जे जे यज्ञ करायचे अत्री ऋषी त्यांच्या आश्रमाला तिथं सगळ्या दिवसा प्रकट व्हायच्या. वशिष्ठ तर अतिप्रिय. वशिष्ठाचं आणि दत्तात्रयांचं अतिरिक्त खूप शक्यतो होतं. म्हणजे
त्या वाटेनं जर जायचं झालं तर वशिष्ठ कधीच आत्रीचा आश्रम चुकवत नव्हते. एवढं प्रेम. मागे कथा मी सांगितली, पुन्हा एकदा जे माहीत नव्हते त्यांच्यासाठी थोडीच सांगतो. दत्तात्रय खेळत होते आणि खेळता खेळता वशिष्ठांचं तिच्याकडे लक्ष गेलं की म्हटले की हा मुलगा तिकडे गेला की शांती येते, हा मुलगा समोर गेला की शांती येते, हा मुलगा तिकडे गेला की शांती येते, हवा दिशा बदलते. आणि जनावरं म्हटले जी जंगली जनावरं होती की त्यांच्यापाशी म्हटले शांत होते. नक्कीच हा कुठेतरी अवतार आहे. वशिष्ठांनी ध्यान लावलं, पाहिलं, अरे बापरे, हे तर साक्षात तिन्ही देवताचा जो अंश आहे तो एकाच प्रकटलेला आहे. वशिष्ठांनी जवळ बोलवलं आणि तसा त्यांना विचारलं तुमची इच्छा काय आहे. तेव्हा दत्तात्रय म्हटले ज्याला इच्छा नाही त्याचं नाव दत्त आहे. जय जय. वशिष्ठाचं तोंडच गप केलं. वशिष्ठांनी जो काय आपल्याला प्रसाद दिला होता आत्रीच्या पत्नीने अनुसयाने, तो प्रसाद आपला आपण जसं लहान मुलाला असेल तर आपला पेढा बाळाला देतो, तसं वशिष्ठांनी एवढ्या छोट्याच्या बाळाला दत्तात्रयाचा तो प्रसाद द्यायचा असं मनोगत आपलं व्यक्त केलं. त्या बाळाने प्रसादाकडे पाहिलं आणि बाळ काय म्हटलं माहितीये का, बाळ म्हणालं की हा प्रसाद खात नाही. मग काय खातो तो. बाळा तू काय खातो. दत्तात्रय म्हणाले की काय शांती ठेवत काय खात नाही. असे हे आत्री बाळ मोठं झालं. 16 वर्षाचं बाळ झालं. पुन्हा एकदा वशिष्ठ दारात आले होते आणि वशिष्ठ मुलीने नमस्कार घातला, आत्रीला अनुसयाला नमस्कार घातला. बाळ मोठं झाले म्हटले हो. आणि त्याच वेळेस बाळाने आपलं मनोगत व्यक्त केलं की मी आता या मृत्यूलोकातून प्रस्थान करतोय. पण मृत्यूलोकातून निघण्याच्या अगोदर जी जी माझी पूर्वीची तपस्थली स्थानं आहेत त्या त्या स्थानाला मी भेट देऊन जातोय. म्हणून पहिले पोचले कुठं, पहिलं सर्वात अगोदर कुठं पोचले, गुजरात गिरनार. सर्वात अगोदर गिरनारवर गेले. कधी जायचा प्रसंग आला तर तुम्ही जावा. तुम्ही जाऊन आला किती पायऱ्या आहेत, 10,000. तयारी घेऊन जायचं. 10,000 पायऱ्या. एकदम शिखर बघ की तिथून जगत दिसत नाही का, दिसत नाही. अशी प्रशांत अवस्था आहे तिथं. त्या तपस्थलीवर आपल्या पाठोपाठ ठेवल्या. खाली आले, गिरनारमध्ये काही दिवस राहिले आणि पुन्हा भ्रमंती करत 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 गाणगापूरमध्ये शेवट करून प्रस्थानीचं स्थान घेतलं. असे हे दत्तात्रय त्यांनी सांगितलं की मी माझ्या भक्तासाठी काय करतो तर खरोखर ज्याला शांती इच्छा आहे त्याच्यासाठी मी माझं हृदय अंतरतो. तर माया म्हणजे काय, मगाशी विचारल्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. जे हातात येत नाही, दिसते परंतु हातात येत नाही, तिचं नाव माया. गुंडोलीकर महाराजांना त्यांच्या शिष्याने विचारलं महाराज माया म्हणजे काय, तर म्हणले घरी सोडून आलाय तिला म्हणते माया. महाराज ते कसं काय म्हणले, सांगतोय तेवढा आहे का. उत्सव संपला 10 दिवसाचा सुरू होईल ना. 10 दिवसाचा उत्सव संपला, लोक हळूहळू जायला लागले. आता त्यानंतर महाराज सुद्धा नैमिष चालण्यात जायचं तपस्येला बसाच्या गोळा घेऊन. तर ज्यानं हा प्रश्न केला माया म्हणजे काय, तर महाराजांनी काय सांगितलं की घरी सोडून आलाय त्याचं नाव माया. सगळे निघून गेल्यानंतर 4-5 जे शिष्य अंगत शिष्य होते तेवढे थांबले. पण आता अंगत शिष्य म्हणजे एकमेकाची ते चर्चा करायचे, याला कधी विचारत नव्हतं. हा कंटाळल्यानंतर पुन्हा महाराजांच्या पैकी संध्याकाळची आरती विशेष आरती झाल्यानंतर गेला, जरा पाय कापल्यातच केलं. म्हणजे महाराज महाराज म्हणजे हा ऐकतोय, बोला महाराज ऐका ना. ऐकतोय म्हणजे बोला. म्हणजे उद्या निघायचं म्हणतोय. म्हणले हा त्याच नाव माया. जय जय. उद्या निघायचं म्हणलंय महाराज. हर म्हणजे त्याचंच नाव माया. का
की तिच्यापासून किवणला की संतापाशी जातो आणि संतापाशी उभं राहिली की पुन्हा तिच्यापाशी जातो. हिचं नाव जय जय. उपनिषद म्हणतात, वेद म्हणतो या माया सा माया, म्हणजे ते दिसते पण हातात येत नाही. ठीक नाही. आमच्याकडे किती जण येते मला काय करू, पैसा हातात शिकत नाही. जय जय. मग आम्ही एकच उपाय सांगतो, माझ्या अकाउंटला टाका. जय जय. तो हलणारच नाही. सोपा उपाय की नाही. आज कधी मागा मी व्याज सुद्धा घेणार नाही. असो तरी मी तुम्हाला सांगतो कसं होतं घरामध्ये. कधी कधी घरामध्ये एखाद्या घरच्या पुरुषाच्या डोक्यात तमस शिरला आणि रजगुण, तमसगुण आणि रजगुण ही लक्ष्मी सरत नाही. लक्षात घ्या. उपाय सांगतोय तुम्हाला. घरचा करता पुरुष, कुणी आई असेल किंवा वडील असेल किंवा भाऊ असेल किंवा एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्याच्या डोक्यात पहिला तमोगुण आणि रजोगुण शिरला की लक्ष्मीला वाट फुटते. नाही परवा कोणते मला माऊलीच म्हणले, ते महाराज गेले का तर म्हटलं हो गेले. ते म्हणजे लक्ष्मी कसंच आहे. आज गेले की कसं उद्या केलं त्याच्यात म्हटलं जाऊ दे आता दत्तात्रयाच्या स्थानावर गेले. नाही ते म्हणले आणखी कुठं बसतील बघा. नाही म्हटलं मी येणारच मला नाही येत तुम्ही बघा महाराज. म्हटलं का होतं म्हणजे लक्ष्मी कसं आहे. आज ह्याच्या खिशात उद्या त्याच्या खिशात. आज म्हणजे ज्याच्या खिशात आहे ती त्याचीच आहे, दुसऱ्याची. मी त्याला सांगितलं असू द्या महाराज जाऊ द्या. साधूचं जीवनच कसं असतं. कसं असतं समुद्रात कसं असतं. बाहेर राहिला तर मांजराचं द्या, आत गेला तर सापाचं द्या. म्हणजे साधू एकांतात गेला की मन त्याला उचलून टाकतं आणि बाहेर गेला की जग त्याला साथ देत नसतं. त्यामुळे साधू जीवन फार बेकार आहे. इतकं सोपं नाही साधू व्हायचं. आणि साधू होऊन त्याच्या आणखी आवडीचं व्हायचं हे तर फार कठीण आहे. पण तसाच त्यांचा जो झालेला आहे साधू, त्याच्या संगतीत तुम्ही गेला काम संपलं. म्हणजे गाडीत बसल्यानंतर गाडीत बसल्यानंतर तिकीट घेतली, तिकीट खिशात ठेवली की विश्वास कुणावर. ड्रायव्हरवर आहे का नाही. हे खरडा गेला विश्वास कुणावर आहे. बस आता मला सांगा किती धार असते. नुसतं असं केलं तर बस, पण किती विश्वास निवांत तिथंच निवांत असतो. त्याला मान फिरवायला लागती. जय जय. त्याला मान फिरवायला लागती. हा स्वतः नाही फिरवत. त्यांना अनुभव नाही पण ऐकून तरी त्या ते घरी खरड जातात ना. ते गंमत मी काय सांगतोय आपण ज्ञान घ्या. आता तिथं नावेच्यात गेल्यानंतर तो मान घेतो त्याला फिरवायला लागते. मी सुद्धा तेच सांगतोय, संत सुद्धा तेच सांगते. संसाराचं झाड त्याला फिरू द्या, तुम्ही फिरवू नका. आपण फिरवायला गेलो अहंकाराच्या वय विमूढ आत्मा, अहंकारानं आपण ते सर्व करते. पण घेतलं की लक्ष्मी बाहेर जाते. आणि तत्व तुमच्याकडे जे काय झाली ते पहिलं देवघरात टाका. ती पेटीच ठेवा. काय भले रात्री काढून कुठेही ठेवा, पण जे काय तुमच्याकडे एक पैसा येऊ, लाभ येऊ, कोटी येऊ, पहिलं देवघरात ठेवा. भले 1 मिनिट ठेवा, अर्धा मिनिट ठेवा, एक श्वास ठेवा, पुन्हा नमस्कार करा आणि काढा. दुसरी गोष्ट पैशाचं स्थान आहे ईशान्येचं. कारण लक्ष्मी आणि नारायण एका ठिकाणी जाते. आपण वेगळं वेगळं करून ठेवतो. मी कुठे ठेवतो ते गोष्टी द्यायला म्हटलं. सगळे ग्रंथ बोलत ग्रंथाशिवाय माझा कुठेच पैसा नसतो. तुम्हाला सांगितलं कधी या ग्रंथ कुठेतरी लावणार. लक्ष्मी आणि नारायणाचं स्थान ईशान्येत असतं म्हणून त्यांना तिथे ठेवा. मग होणार काय. खर्च्या माणसाची इच्छाच होत नाही की वाचलेला पैसा खर्च करावा, गरजेला पैसा खर्च करेल. कसं बघा तुमच्या जय जय. हा घरात तो थोडा काळ वैली होईल, बायका पोरांचा कोणाचा तरी, पण
वाचण्याला पैसा खर्च करणार नाही, गरजेला पैसा खर्च करेल. आणि ती गरज भगवंत सदिच्छेनं पूर्ण करेल. जय जय. तुझी गाडी घ्यायची इच्छा होती, मी केवळ म्हणणार नको गाडी नाही कॅन्सल करतो. 23 तारखेला गाडी कॅन्सल केली. ठीक आहे ना. तिसरी गोष्ट, जिथं तुम्ही पैसे ठेवता तिथं एवढा चोकीचा खडा ठेवता, उघडा ठेवा, बांधून ठेवा, ठेवत जावा. 2-3 कापराच्या वड्या ठेवत जावा. पैशाला पाय येणं बंद होणार. जय जय. ते डोळं तुमच्यामध्येच पडून राहणार. खूप सोपं उपाय असतात, आपण ते करत नाही. आणि तुम्ही 21 ते 40 दिवसात अनुभव घ्यायचा की आपला पहिला खर्च किती होत होता, आता किती होतं. सोपे उपाय असतात, आपण करत नाही. का शेजाचा कुंटा निघालाय म्हणजे की राम राम याला झोप नाही. संसारी माणसानं करून दाखवायचं असतं आणि सत्पुरुषांनी जगून दाखवायचं असतं. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, 10 तारखेला वास्तुशांत करणार आहेत गोडके काका स्वानंद कुटीची. म्हणजे काकाची झोपडी मोडून जे घर बांधले त्याची 6 तारखेला वास्तुशांत आहे. जे कुणी आले नसतील, बरं का, जे कुणी आले नसतील, हा स्वानंद सिंधू, हा नावला करावं त्यांनी. मी म्हटलं स्वानंद कुणी जाते, नाही स्वानंद सिंधू. बरं ठीक आहे. देहाला नाव काय द्यावं की वादात तसंच वागणार. जय जय. तर ते आले नसतील त्यांच्या कानावर झाला. आणि आजच त्यांनी या प्रसाद घ्या. आणि पुन्हा सांगतो, ज्यांना कुणाला तिथं राहायचंय, अनुष्ठान करायचंय, मौन करायचे, जे काय करायचे ते मी अगोदरच सांगितलंय. माझं गुरु आहेत आणि वहिवाट तुमचे आहे. जोपर्यंत मी देखात आहे तोपर्यंत पुढचं मला काय माहित नाही. माझं काय सद्गुरु आणि वहिवाट आहे तुम्हाला सर्वांची. कधी या काही आणू नका, अंगावरचे कपडे जरी नाही काढले तरी चालेल, बदलायचे. या खा राहा, जेव्हा जायचे तेव्हा जा, जेव्हा यायचे तेव्हा या. पुन्हा आपल्याला मूर्त नाही. 9ला एकादशी पडते, एकादशीला अन्नदान करायचं नसतं. म्हणून आपण काकांच्या आज्ञेप्रमाणे चांगला घेतलेली आहे. आणि गंमत अशी, ज्यातून मी जपून गुरुदेवांच्या डोक्यावर गेलो होतं त्याच वेळेस ते डोक्यावरून पडलं आणि पारदेश्वराच्या डोक्यावर बेल ठेवला होता, तो मी जपून खाली आला. म्हणजे 6 का तर कोणाचं शास्त्रप्रमाण असं म्हणते की आपल्या देहामध्ये 6 शत्रू बसलेले ते आपली कवा घात करतात आपल्याला माहित नसतं. ठीक आहे. तर काही तिथी, करण, योग, नक्षत्र आणि वार यांची सांगड घातल्यानंतर आपण जे शुभ कार्य करतो त्याची फळं आपल्या बरोबर इतरांना सुद्धा प्राप्त होते. म्हणून 6 अंकाचा की षडरिपूचा नाश करतो. जय जय. तर जे तुम्ही आले नसतील त्यांना सांगा, या प्रसाद घ्या. आणि जे कोणी तुमच्या जवळचे आले नसतील त्याला प्रसाद घेऊन जावा. जय जय. पण हे विसरू नका, मी तुम्हाला हृदयाचं सांगतोय, व्यासपीठावरून सांगतोय, गुरुदेवांना आणि दत्तात्रयांना साक्षी देऊन सांगतोय. हे गुरुदेवांचं आहे आणि वहिवाट तुमची आहे. वहिवाट समजलं ना तुम्हाला मराठी शब्द? हा. लोकांचं आहे असं तुम्हाला वाटलं नाही पाहिजे, हे आमचं आहे. कधी या, न सांगता या, सांगून या तुमची इच्छा. तर ऋषींच्या बद्दल सांगतो. शेवटचे हे असीम ऋषी ज्यांच्या पुढची दत्तात्रयाने अवतार घेतला, जन्म नाही अवतार घेतला आणि इथलं कार्यभाग संपून पुरा प्रस्थान केल्यानंतर अनेक आपले असे अंश शोधले. त्याच्यात मग नरसिंह अवतार येते, अनेक असे अवतार मांडले. तर त्यांचं मत असं होतं की जर शांती पाहिजे असेल आणि अंगभूत शांती पाहिजे असेल, ही शांती पाहिजे असेल तर त्यागाची नितांत आवश्यकता आहे. त्याग तुमच्या जवळ पाहिजे, कारण शांतीशिवाय त्याग येत नाही आणि त्यागाशिवाय शांती येत नाही. म्हणजे भगवंताला तुला इथे सांगावं लागलं की त्यागात शांती
निरंतर. मग कशाला त्याग करायचा? आता थोडं ज्ञानावर येतो. आता त्याग कशाला करायचा बघा. श्वासाबरोबर आपलं आयुष्य संपतंय, त्याग करतोय का आपण? आपोआप होतोय. हे वस्त्र घातलेलं आहे, आपोआप जीर्ण होत चाललेलं आहे, दिसत नाही. श्वासाबरोबर आयुष्य आपोआप त्यागाकडे चाललेलं आहे आणि अंगावरचं वस्त्र जीर्ण होताना दिसत नाही, पण जीर्ण होते. वासा जीर्णाने येतात. नवा आणि नवप्राणी आपण नव्या जन्मावर चाललोय, पण आपण स्वीकारत नाही. या जन्मावर आपलं प्रेम आहे, या देहावर प्रेम आहे. मग ज्या गोष्टीचा त्याग करायला पाहिजे त्या गोष्टीचा त्याग आपल्याकडून होत नाही, आणि ज्या गोष्टीचा त्याग नको त्या गोष्टीचा आपण हटकून त्याग करतो. समोर वैरी आला पण त्याच्या तोंडाकडे बघायला मागत नाही, ऐकत नाही, बघायला मागत. हा एक प्रकारचा त्याग आहे, पण द्वेषात्मक त्याग आहे. भगवंत म्हणते त्याग काय करायचं ते ऐक. त्याग 3 गोष्टीचा करतात. पहिलं की मायावी लोक आहेत म्हणून इथं कुठे ममता करू नको. जय जय. हा मायावी लोक आहे, हे व्यवहारी लोक आहे. पसंत पडली तरच बायको, नाहीतर नाही. पसंत पडला तरच नवरा, नाहीतर नाही. आणि झाल्यानंतर तुला पसंत नसेल तर चला, हे व्यवहारी जगत आहे. ही पहिली गोष्ट काय तर ममता, म्हणजे कुठे मन लागू नको, या गोष्टीचा त्याग कर. मन कुठे लागू नये याची दक्षता घे, याचा त्याग कर. आता ऐकतंय ना, हा पहिला त्याग. दुसरा त्याग जे तुझं नाही त्याच्यावरचा हक्क सोड. जय जय. त्याच्यावरचा हक्क सोड. कारण हक्क नाही सोडला तर त्याचं रूपांतर हट्टात होतं, आणि हट्ट पुनर्जन्माला कारण होतो, वैराला कारण होतो. दोन, पहिली ममता, दुसरं आणि तिसरं जे आहे तिसरं ते आहे वासना. तिसरे जे आहे ते म्हणा वासना दुष्ट कामाला नाही रे. ही आपल्या कामाला येत नाही, ही दुसऱ्याच्या कामाला येते. ज्ञान बघा, ही वासना आपल्या कामाला येत नाही, दुसऱ्याच्या कामाला येते. तत्वदर्शी पुरुषांचं मत आहे, वासना आपल्या कामाला येत नाही, दुसऱ्याच्या कामाला येते. आपण कोण आहोत तर ममयांशो, आपण आहोत भगवंताच्या अंश, पण हे आपल्या कामाला येत नाही, दुसऱ्याच्या कामाला येते. म्हणजे देहाच्या कामाला येते आणि पुन्हा त्या देहाला घेऊन येते. जन्म घ्यावे लागेल वासनेचा संगे, आपल्या कामाला येत नाही. मग आपल्या कामाला जे येते त्यांच्या सेवेला तुझा. आणि मग सेवक आणि ज्याची सेवा आपण करतो आणि जो सेवा करतो ते दोघे परमात्मा स्वरूपाच्या शांतीला प्राप्त होते. म्हणून पहा, आई सेवा करते तर तोंडात आईचं नाव, पत्नी सेवा करते तर अखंड स्मरण, द्वेषात किंवा प्रेमात. पण सेवे आणि सेवक म्हणजे ज्याची सेवा करतो जो करतो ते दोन्ही परमात्मा स्वरूपाच्या शांतीला प्राप्त होते. ते स्थान म्हणजे तुझं स्थान. जय जय. जिथं गुरु आणि सतशिष्य राहते ते म्हणजे दत्तस्थान. गाणगापूर म्हणजे दत्तस्थान नव्हे, ठीक आहे ना. किंवा जुनागड म्हणजे दत्तात्रयाचं स्थान नव्हे, गिरनार म्हणजे दत्तात्रयाचं स्थान नव्हे, तर दत्ताचं स्थान म्हणजे जिथं सतशिष्य आणि सद्गुरु एक होते, एकाकार होते. एक भावातीत आहे आणि भाऊबळे आहे. ते स्थान म्हणजे
आणि तिथून शांतीचा उगम होतो. जय जय शांतीचा उगम कुठून होतो? तिथून होतो. म्हणून गुरुदेव सांगते हे अनुसया आणि हे अत्री. म्हणजे जिन शिष्य, शिष्य ही अनुसया आहे आणि गुरु कोण आहे? अत्री आहे. ऐकताय ना सत्य? गुरु कोण? अत्री. अनुसया कोण? सतशिष्य. या दोघांच्या मिलनातून दत्तात्रयाचा जन्म होतो. ठीक आहे, ऐकतोय ना? नवीन तुम्हाला देतोय. कारण अनुसूया म्हणजे ज्यानं कधीच कधीच कोणाचा द्वेष केला नाही, त्याची लाख निंदा करा, लाख तुम्हाला जे काय करायचे ते करा. का तर तुम्ही निंदा करून तरी त्याच्याच संगतीत आहात ना. चुकीच्या व्यक्तीची निंदा केली तर मार पडेल, पण साधू संतांची निंदा करून जरी जोडला तरी सुद्धा पुण्य करेल. जय जय. लक्षात येते का? श्रीमद भागवतात हे वाक्य येतं, तुम्हाला पाप करून सुद्धा तुम्ही माझ्यापाशी या किंवा मला शिव्या देऊन सुद्धा पण माझ्यापाशी या. मी त्याला पार्षदाच्या रूपात वर ठेवला, ज्याने भर सगळेच मला ग्रंथ शिव्या दिल्या. शिशुपाल म्हणून जो कधीच कुणाला द्वेष करत नाही अशी जी अनुसूया शिष्य, सतशिष्य आणि अत्री म्हणजे ज्या गुरुला कधीच आपल्या देहापासून त्या दृश्यापर्यंत कधीच मला हे असावं असं वाटलं नाही, कधीच असं वाटलं नाही की मला हे असावं, माझं हे आहे असं ज्याला कधीच वाटलं नाही, त्या दोघांच्या मिलनातून जन्म होतो तो शांती आणि दत्त. त्याचं नाव दत्त आहे. असे ज्यावेळेस दत्त आपल्याला माहित असेल, स्वर्गलोकीच्या वाटेनं एकदा बृहस्पतीचे शिष्य चालले होते. तर इंद्रानं आपलं ऐरावत सोडलं, आपलं आसन सोडलं, इंद्रासन सोडलं आणि त्यांची पाद्यपूजा करायला पुढे गेला. बाकीचे देवता हसायला लागले, म्हटलं याला काहीतरी पाहिजे तर म्हणून याचा हे करतोय. पण नाही, इंद्र सुद्धा ब्रह्मज्ञानी होते. ठीक आहे ना? अथर्व शिष्य कोणा म्हणता ना तुम्ही? तो ब्रह्मा, ब्रह्माचं विष्णूचं निदर्शन, अग्निचं वायूचं, सूर्यचं, जलावाचं. तर इंद्र सुद्धा ब्रह्मज्ञानी होते, पण त्या कार्यासाठी ते सांगितल्यानंतर तिथं तशाच प्रकारची लीला करणं गरजेचं होतं. गेले पाचची पूजा केली त्या ऋषींच्या शिष्याची आणि तेवढ्या देवता असायला लागले. भगवंतांनी ते पाहिलं आणि ते शिवजींना आवडलं नाही. शिवजी म्हटले की जो दोष, जो अपराध सनंदांचा केला होता, सनत कुमारांचा केला होता देवीजीने, तोच अपराध म्हटले हे करते याला मृत्यू लोकात पाठवा. शिक्षा काय? शांताबाई, शिक्षा काय? शिक्षा मृत्यू लोकात पाठवा. मग आपण काय आलोय का पाठवलंय हे गुरुच्या गुण माहीत करून घ्यायचंय. तुम्ही आलाय म्हणून आम्ही आलोय, आम्हाला काय कारणात तो पाठवतोय. पण एवढं कळलं की नाही तर संपलं. आता त्याने आपल्याला दाखला दिला, मी आलोय म्हणून तुम्ही आलाय. पाचची पूजा केली इंद्राने आणि पुन्हा बघून त्याला साकडे घातलं, प्रभू यांच्या अपराधाची क्षमा करावी आणि त्याच्याबद्दल माझं तुमच्या ही त्याला अर्पित करतो. देवतांना क्षमा केली, देवता पुन्हा दत्तचित्त अवस्थेला प्राप्त झाले आणि मग ही अवस्था बृहस्पतींच्या पशी जाऊन पुन्हा त्यांनी प्राप्त केली. गुरु साक्षात गाणगापूरमध्ये एकच फक्त आरोळी कायम असेल, अवधूत चिंतन. जुनागडला जा अवधूत चिंतन, अक्कलकोटला जा अवधूत चिंतन. भगवंताचं मत असं की पहिली आपल्याकडे शांतीच होती, मायेत आलो, अशांत झालो आणि पुन्हा मृत्यूच्या वेळी मशानातून शांती घेऊनच आपण प्रस्थान करतो. शांती मध्येच फक्त गोंधळ आहे. जन्माला आपण शांत होतो, पण मायेत सुद्धा आलो तसं नाळ चुकली रडायला लागलो, अशांतीत आलो म्हणून रडायला लागलो.
आणि जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत रडत राहिलो. पण मृत्यू झाला, स्मशानात गेला, बाकी रडत राहिली, हा शांतीत वर गेला. जय जय. अर्थात तो दत्तचित्त अवस्थेला प्राप्त झाला की कुठले येणे जाणे आता नाही, कोणाचा नाही, की भगवंतानी कुणाचा नाही. त्याला हा माया विलो आणि पुन्हा इथं जायचं एका नाही, इथे मी कुणाचा नाही, आता इथे माझं कोणी नाही. इथून प्रस्थान झालं का ज्यांचा जीव होतो त्यांनी उचललं आणि मुठ बघा कोरड्या नदीत फेकून गेली. काय आषाढीची वाट का नाही पाहिजे? त्या आषाढ मध्ये तो वर्षा होईल आणि त्या पुरामध्ये मी त्याची अस्थि विसर्जन करेल किंवा पुरामध्ये मी त्याचे धारेमध्ये मी त्याची राष्ट्रीय विसर्जन करेल. नाही, कोरड्या नदीत राख टाकून दिली का? तर येथे सकाळी कर्मयोगी मिळाले. कुणाचं कोणीतरी खेळायचं होतं म्हणून एक आले बस. आणि म्हणून तुम्ही आम्ही वैतागलो म्हणजे म्हणतो की कुठल्या जन्मीचं खेळतोय कुणा. जय जय राम. पण महापुरुष म्हणतात फिरतय त्याचा आनंद घ्या, मिळेल ना त्याचं दुःख करू, हे फिरतय. तर असे हे दत्तात्रय त्यांनी प्रस्थान करून आपले अंश पाठीमागे ठेवले आणि ते अंश म्हणजे सद्गुरू. त्या अंश सद्गुरू. अशा सद्गुरूंची काहीतरी निमित्तानं आपण हे कुठून एकत्रित आलो आणि ती प्रत्येक वर्ष आपण साजरी करतोय. किती वर्ष आहे मामा इथलं? 15 वर्ष आहे. 15 वर्ष झालं आपण इथे हे साजरं करतोय. त्याचा एकच ध्येय आहे की आज श्रीधर स्वामींची जयंती आहे. आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला काय, आणि बरेच असे त्यांच्या जीवनासाठी प्रसंग आहेत. पण एक आठवणीतला प्रसंग सांगतो. मारुती भाऊ रामदासांनी जे मला सांगितलं, जगाचा मागच्या 2 चतुर्मासामध्ये जय ठेवला, त्यांनी मला प्रसंग सांगितलं. म्हटले शेवटच्या म्हणजे 5 वर्षे शेवटची त्यांच्या बरोबर वरसपूरला सेवा केली त्यांची. मारुती बुवा कारण तुम्ही कोणी ओळखता की नाही, तर सज्जन गडला जे भक्तमेवा त्यांनी बांधला तो शेवटचं वर्ष होता. म्हटले की त्यांचं सानिध्य 5 वर्ष काढली शेवटची. आणि जेव्हा पहिल्यांदा त्या डोंगराच्या एका कपारीत जाऊन बसले होते, त्या कपारीत अजूनमधून ते जायचे आणि तिथून ते खाली येत असताना छोटीशी उताराची वाट होती. तर ती खाली येते पाहिल्यानंतर बाजूला जाऊन उभा राहिलो आणि मला कळालं की नाश्त्याची वेळ अजून नाश्ता केला नाही, दुधाची वेळ अजून दूध घेतलं नाही, भोजनाची वेळ टळून गेली. आता जवळजवळ 3:15 झालेले आणि मला खाली यायला लागली वेळ. तर आपण काहीतरी थोडस त्यांच्यासाठी फलार वगैरे काहीतरी घेऊन जाऊ. तर फलार घेतलं काही मारुती बरोबर आणि त्याच्या वाटेवर उभे राहिले. खाली आल्यानंतर कमीत कमी 100 फूट खाली आल्यानंतर डाव्या बाजूला त्यांची एक झोपडी होती विश्रांतीची, जिथं आता समाधी स्थान आहे. त्याच्या खालच्या बाजूला मारुती बुवा उभे राहिले फळार घेऊन. तर महाराज आले, झोपडीत गेले. काही 2 ग्रंथ होते किंवा जवळच्या काही वस्तू होते त्या झोपडीत ठेवल्या, बाहेर आले, पायाच्या पादुका काढल्या आणि उघड्याच पायाला पटपट 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 पट खाली आले. खाली आले म्हणजे आता जिथं गोमुखी आहे, जिथून पाणी पडतंय त्या डोंगरात त्यांनी 12 नद्याचं पाणी एकत्रित केलेलं आहे. कधी जायचा प्रसंग आला तर अवश्य पहा. वर काढताना समाधीकडं उजव्या हाताला ते स्थान आहे आणि जिथून ते पाणी खाली काढलेलं आहे डोंगरातून. अनेक नद्या बोलवल्या आणि तिथून ते एकत्र करून ते काढलेले आणि त्याला एक गोमुखी कसं जोडलेलं, त्यातून पाणी खाली पडतं. पहिलं स्नान तिथं करायचं, मग कोणावर जाईल. राम जय जय. ही फळे घेऊन मागे होतो, हे पटपट तंतर पळत पुढे गेले. आता त्यांच्या पाठीमागं कसं धावत जायचं या भीतीनं मी पाठीमागं राहिलो. एक मर्यादा म्हणतो
जय जय. काय केलं तेवढ्यात आता जी गोशाळा आहे आता सध्या चालूला त्या गेटच्या बाहेर तेव्हा गेट नव्हतं गोशाळा नव्हती तेव्हा त्या गेटच्या बाहेर म्हणजे असं प्रकारचं बांबूचं बनवलेलं होतं त्याच्या बाहेर भिकारी जग म्हणजे एकदम वृद्ध झालेला होता ज्याला 4 पावलं चालता येत नाही तो घोडा घालून पडलेला होता. स्वामीजी तिथे गेले तर स्वामी तिथे गेले आणि लांबून त्याला हात आणला पळत गेलो होतं म्हटलं बुवाला पळत बोलवलं आणि आपल्या ओट्यात फळं घेतली म्हणजे त्यात फळं भूक लागली मला भूक लागली फळं घेतली आणि त्यातली जी मऊ फळं होती 70-80 वर्षाचं ते जग म्हातारा पडलेलं त्याला ती फळं फोडली उठवलं आपल्या गुडघ्याला टेकवलं आणि एक जय जय चालून झाल्यानंतर माघारी येता येता बुवानं सांगितलं बुवा मला भूक लागली म्हणून मी खाली आलो नंतर आलोच नव्हतो मला भूक लागली म्हणून मी खाली आलो समजते आपल्याला हे 20 वर्षी माझी घरायची मती जायची तर मोहा अर्थात म्हटले वासुदेवा हा सर्व मी सर्वांच्या काय ही आत्मा आहे ना मी परमात्मा स्वरूप आहे ही सर्वांच्या काय त्याची भूक म्हणजे माझी भूक आहे मला भूक लागली म्हणून मी खाली आलो नंतर अजूनच तो गोवाने डोकं लागल्याने मटकन खाली बसले चालले त्यांना आणि म्हणते मला भूक लागली म्हणून मी खाली आलो आता 2 तास मोठा होता पण डोकं झालं त्यांनी म्हटले की काय हा पुरुष आहे त्यानं भूक लागली म्हणून हे खाली आले तसं गुरुदेव म्हणते तुम्ही अशांत होता म्हणून मी दत्ता होता गुरूंचा खाली आलो आता माझ्यासाठी शांती घ्या आणि पुन्हा प्रकारांचा प्रवास करा. वासुदेवा स्वामीची परमात्मा सुदुर्लभा असे महात्मा खूप दुर्लभ असते पण जग त्यांना ओळखत नाही ओळखतो तो फक्त सतशिष्य शिष्य नव्हे गुरुला ओळखतो तो सतशिष्य शिष्य नाही ओळखत शिष्य आज झाले उद्या सोडेल आज महाराजांचं काम झालं मला बघून काम झालं तर जवळच लागेल उद्या महाराजांच्या विरुद्ध जाईल पण तरी सुद्धा म्हणते रजोगुणानं सुद्धा मलाच संग कर तमोगुणानं मलाच घर सतोगुणानं मलाच घर आणि गुणातीत झाला तरी मलाच घर. जय जय. कारण तुझा कारण हा माझ्या व्यतिरिक्त कोणी नाही म्हणून म्हणते ज्ञानदेव म्हणे बाप रुग्मा देवीवरून साऊजी बाप रुग्मा देवीवरून साऊजी म्हणून ही माझी गुरु नाव म्हणून संध्येला बसला उन्हात चालला तर आपण छत्री असतो किंवा डोक्यावर घेतो पावसात चालू तर छत्री घेतो तसं अशांत असाल शांत असाल तेव्हा अखंड असं वाटतं पाहिजे हे छत्र त्यामुळे माझ्या खाते म्हणून तुम्ही पाहत असाल मी जिथं माझ्या घरात पूजा करतो त्या देवघरात त्यांच्या डोक्यावर सतत एक फुल असतं तुम्ही पाहिलं असेल तो मंत्र आहे छत्र त्यामध्ये म्हणजे तो की तुमच्या डोक्यावर जे फुलाचं छत्र आहे तसं माझ्या डोक्यावर सफेद छत्र लागू द्या. एक प्रसंग माझं स्वतःच सांगतो. मागच्या 15-20 दिवसापूर्वी खूप सुंदर 10-12 प्रकारची फुलं मिळाली. ती फुलं मी चारी बसून सजवली फोटोच्या श्रीकृष्णाच्या पार्थेश्वराच्या आणि गुरुच्या वजनाची सजवली आणि खूप सुंदर सुगंध यायला लागला आणि त्याच वेळी शिलास्तरणांची पूजन केलं होतं आणि जपाला बसलो पण आपणच महाग वस्त्र आणि बाळाला घातली तर आई सारखं बाळाला होते बाळा नाही का पडायला बघत ते असं खेळायला जय जय नाही तसं मी जप करता करता सारखं त्या फुलाकडे बघायचं. आता तिथून एवढ्या अंतर सुगंध येणार आहे का तर सवय आणि शांत झालो आणि अंतर्मुख म्हणून जप करत होतो त्यावेळेस तिकडून आवाज काय आला अरे तू मला फुला करतोस मी तुला काढ्या कसा ठेवू. वचन ऐकलं घडायला
सगळा जग फक्त ओम दिगंबरा 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 म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो, साक्षात पार्वतीला सुद्धा शिवजीने सांगितलं, तू हत्ती आहेस मला माहित आहे, तू तुझ्याच मनाला करतेस मला माहित आहे. असं एक वेळ नाही अनेक वेळा झाले पार्वती. तू सती होतीस तेव्हा सुद्धा, तू गौरी झालीस तेव्हा सुद्धा, तू पार्वती झालीस तेव्हा सुद्धा, माता झालीस तेव्हा सुद्धा, तू अनेक अवतारात मी पाहिलं तू हत्ती आहेस, काय हरकत नाही, पण तरी सुद्धा तू मला सोडत नाही हे तुझं होते होणार. म्हणून मी तुला एक शेवटचं वरदान देतोय उमा, ऐक, तुला शेवटचं वरदान देतोय. तू कुठल्याही गोष्टीला हे घर सोड, खायला सोड, पण मी तुझी वाट बघतोय हे विसरू नको. तू रुसून जा, तू हटायला जा, तू बोलायला जा, तू कधी जा, पण लक्षात ठेव मी तुझी वाट बघतोय. मला शेवटी तेच सांगायचं. गुरुदेव सुद्धा तेच म्हणते, माईचा तमोगुण आवडला, रजोगुण आवडला, सतोगुण आवडला, तू जातोय जा, पण शेवटी माझ्यापाशीची, कारण तुला माझ्या व्यतिरिक्त कोणी का, तर तू अनुभवले हे सगळी माहिती आहे. जसं आपण म्हणतो हात ओला तर खिशात दाम असेल तर सगळे गाव बसतील, खिशात दाम नसेल तर सगळे गाव बसतील. मुंजन हे दिल्या घेतल्याचे अंधकारचे कोणी नाही. हे सांभाळून ते जीवन सुखात खायचं असेल तर अवश्य एवढं कर. ऐकताय का? नीट ऐक. म्हणून भगवंतांना पुन्हा एकदा सांगतो, भगवंताने एवढंच सांगितलंय की तू जेवढा तुला त्याग करता येईल तेवढा त्याग कर. आता गोड त्याग काय सांगितलं शेवटचा तेवढा सांगतो आणि संपवतो. गोडचा त्याग सांगितला भगवंतानं दत्तात्रयाने यदूला की एवढंच कर, ज्या कुटुंबात तू राहतो त्या कुटुंबातल्या जीवांचे अंश म्हणजे साक्षात मी आहे. ज्या कुटुंबात तू राहतो त्या कुटुंबातल्या जीवाचे अंश म्हणजे साक्षात मी आहे. तर त्यांच्या सुखाची इच्छा ती तू पूर्ण कर, पण त्यांच्याकडून सुखाची इच्छा तू करू नको. हा शेवटचा त्याग. तू आजारी अंतरुणावर खेळायला लागला आणि कुटुंबात 10 लोक असू देत, कोणी नाही आलं तरी खंत करू नको, पण मी तुझ्या बरोबर आहे, इकडे लक्ष दुर्लक्ष करू नको. येतोय ना आता प्रसंग की अंतरुणावर आहे तोपर्यंत अंतरुणावर खेळू लागलं तो कोणी विचारत नाही. आहे का अनुभव आला? उठून नमस्कार करा सगळ्यांना. हा देह बघा टाकला होता का साताऱ्याच्या ह्याच्यात 1.5 का 2 महिने, किती 2 महिने 18 मळी कडेला होती कोरोनाची, म्हणली की त्यात पडलो होतो, रडत होतो, बापू काका करत होतो. म्हणजे हे आता निम्माही नव्हता, आता बरा झालेला. 18 मळी कडे जेवायला तुझे ताठण का
आला मला भेटला तर रडला, इतका रडला रडलो ते आणि घराला प्रकार. पण मला एकच सांगायचे, तो जगवलंय त्यानं काही वेळ हे विसरू नका. जय जय त्यानं मरू का नाही दिलं ते तिकडे लक्ष द्या. का तर आता मी पार व्हायचंय आणि दुसऱ्यालाही पार करायचे म्हणून मला ठेवलं. म्हणून भगवंताचं एवढंच म्हणणं आहे. दत्तात्रयांचं ऐक बघ मग दत्तात्रयांचं एवढंच म्हणणं आहे की शेवटचा जो श्रेष्ठ त्याग आहे, ज्या कुटुंबात तुम्ही राहताय त्यांच्याकडून सुखाची अपेक्षा सोडून द्या. इतकंच तुम्हाला मी परमात्मा सुख देईन म्हणजे सुख नाही, परमात्मा सुख देईन, परमात्मा आनंद देईन आणि परमात्मा तत्व देईन. तीन गोष्टी तुम्ही त्यांच्याकडून सुखाची अपेक्षा सोडा. बस तुमची कधी तपस्या आहे, सांगणार नाही कधी तपस्या आहे. आज फेल झाला, आज तुम्ही नापास झाला, उद्या करा, उद्या नापास झाला परवा करा, परवा झाला दिवसा करा. त्यांच्याकडून तुम्ही सुखाची अपेक्षा सोडा. मी तुम्हाला उदाहरण सांगू का? इथं बसून ऋषिकेश आलाय का? कुठं आहे? नमस्कार करा. बरं 4 दिवसापूर्वीची गोष्ट. मी त्याला होत समजलं, म्हटलं नाही तू जर असं केलं तर बरोबर. तर नाही ते आम्ही झालं चौकशी आमची ते तिथं कसं माहिती संपलं. मी तिथंच सोडून दिलं. पण संधीच्या वेळेस त्यानं जप करताना ती गोष्ट त्याला खटात दिली माझ्या म्हणलं नाही का बरं चला तुमच्या मनासारखं होऊ द्या. तुमच्या मनासारखं होऊ द्या. मी म्हटलं मला म्हणत नाही तर माझ्या मनासारखं करणार काय तू? जय जय म्हणा नाही शब्द तुमची इथं बाहेर. मी तुमच्या बोला हो करतोय. उद्या तुम्ही त्यात राहणार आहे. येणाऱ्याच्या नजरेला ते सात्विक दिसावं, राजसी तामसी दिसू नये. एवढंच न करत. पण ते त्याच्या विरोध करताना लक्षात आलं आणि त्याला ते आपलं बोलणं स्वतःच खटकलं. तुम्ही कधीही जागे व्हा. भगवंताने 100 दिलेली आपल्याला दिली 100. आता तो खर्च आपण कसं करतोय त्याच्यावरच अवलंबून आहे. चुकीचा खर्च केला लवकर जायचं, व्यवस्थित खर्च केला वेळ झाल्यावर जायचं. जय जय प्रत्येक मुलाला 100 रुपये दिले. पण एकाचे 50 होते पण एक दुसऱ्याचा आणखी उलाढ मागतोय. वेगाने तुम्हाला 100 रुपये ठरवून दिले. पण आपलं 40 तर गुढे दुखायला लागले. 50 कंबर आणि 60 आवड. जय जय 50 कंबर आणि 60 सांगायचं. एवढंच तर की जे कुटुंबात आहेत शेवटचा त्या सांगितलाय बघून दत्तात्रयाने, जे तुझ्या कुटुंबात आहेत त्यांच्याकडून तू सुखाची अपेक्षा करू नको. मी तुला परमात्मा सुख देईन, परमात्मा तत्व देईन, परमात्मा आनंद देईन. म्हणून अखंड जे आपल्या बरोबर आहेत, अखंड ज्यांनी सत्य प्राप्त केलं, ज्यांना सत्य केले आहे, आपण सगळे त्याच वाटेवर आहोत. फक्त व्यावहारिक जगतामध्ये कधी आपण मन खालीवर होतं तर तुम्ही सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचंच मन तुम्हाला जर कधी खालीवर त्रास दिला लागलं तर त्या मनात मनावर येत जाऊ नका. ज्याला आपल्या मनाचं मनावर नाही घेतलं ते दुसऱ्याच्या मनाचं मनावर घेणार. तू कसा बोलणार बरं विषय संपला पुढे करतो. एवढं करा. जसं तुमच्या वाट्यात खेळेल, जसं तुमच्या अंगणात खेळेल, जसं तुमच्या पदारात खेळेल. म्हणून पुन्हा सांगतो तुम्ही आणूच यावा आणि गुरुना आपली करा. दत्त तुमच्या पोटी आवश्यक. आणि या सद्गुरूंच्या आशीर्वादाचं पूर्णावती करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो 10 तारखेला वास्तुशांत आहे. तर तुमच्या सवडीनं 2-3च्या आधी येऊन, कारण लांबच्या लोकांना जायला वेळ होऊ नये. प्रसाद घ्या, काय पाय लावा
तुमचा आहे, गुरुचा आहे. हा कसा घ्या आवश्यक. आणि ज्याला मला येणं शक्य नाही असं तुम्हाला वाटतंय त्याचा मार्ग जाताना प्रसाद घेऊन जावा. जय जय शेवटचा कापून सगळी म्हणून करूया. दिगंबरा दिगंबरा देवाद वर्णन दिगंबरा 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 देवाद वर्णन दिगंबरा दिगंबरा देवाद वर्णन दिगंबरा 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 शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊन प्रस्थान करूया. तो प्रश्न लागला माझ्याकडून खालच्या स्थितीत होता की प्रश्न विचारलाय भगवंताची माया कशी काम करते. बघा तुम्ही इथून आता बाहेर पडा या गेटच्या, ती कशी काम करते बघा. काय ती बायकोला कसा बोलेल, ती नवऱ्याला कशी बोलेल, ती बायका बोलत घरी गेल्या कशी बोलतील. तशी प्रश्न केलेला आहे भगवंतासाठी माया कशी काम करते. तर भगवंतासाठी माया ही शक्तीच्या स्वरूपात काम करते. म्हणून तिला नवदुर्गा म्हटलं. ठीक आहे. नवदुर्गा तुमच्या मुलाधारापासून सहस्रतारापर्यंत काम करते. आणि तुम्हाला मात्र ती कधी करू दे, कशी करू देत नाही तर आई जागी झाल्यानंतर बाळाच्या अंगावर काबरू टाकते का बाळाचा श्वास बदलतो का नाही. ते एकदम श्वास बदलतो बाळाचा. कधी कधी खुशी बदलते, कधी कधी अंग तारवटतं अंगावर वस्त्र पडलं की. हे आईची ऊब जसे बाळाला करते तशी भगवंताचं झालं की आपल्याला भगवंताची माया करते. मग भगवंताच्या प्रेमात कधी आपण तिची माया सांभाळत होतं, आपली साधना सांभाळतो. भगवंताची माया कशी काम करते तर शक्ती रूपाने काम करते. की तुमचं हे वय असून सुद्धा, हे वय आता असून सुद्धा तुमच्या बरोबरच्या लोकांना तुम्ही पाहिजे आणि तुम्ही साधन करणाऱ्या लोकांना स्वतःला पाहिजे. जमीनच म्हणता फरक असतो. त्याच्या शांती, त्याच्या खाण्यात, त्याच्या पिण्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या जगण्यात, त्याच्या बोलण्यात खूप फरक असतो. आणि तरीही कधी तुम्ही तिथे दोन करत नाही म्हणजे आपल्याला मोठेपण मानत नाही, देत नाही. ही भगवंताची माया अशी काम करते की दुसऱ्याला मोठेपण देणं आणि आपण तिथून प्रस्थान करणं ही भगवंताची कृपा. भगवंताची माया अशी काम करते की ती शेवटपर्यंत आपल्याला शक्ती स्वरूपी म्हणून शक्तीच काम करते. ऐक नाही 80 वर्षाचे काय काय म्हातारे कसे असतील, आता गुरुदेव कसे असतील बघा. ऐक नाही किंवा तुम्ही बघा की बाकी कशाला पाहिजे, आपण तुम्ही तुमच्या स्वतःवरून पाहा. तर ही शक्ती तुमच्यात कशी काम करते हे आपण शरण जाऊन पाहणं याचं नाव माया. ठीक आहे. शरण जाऊन पाहणं याचं नाव माया. आणि आपल्या अभिमानानं पाहणं याचं नाव अहंकार. म्हणून भगवंत म्हणते मम माया दुरतया, ही माझी जी माया आहे ती माझ्याच कृपेनं दूर होईल, तिच्या कृपेनं होणार. म्हणून त्याची कृपा व्हावी म्हणून आपण एक झालो, दत्त जयंती साजरी केली. आणि खूप लॉकडाऊन मध्ये आतापर्यंत असा कार्यक्रम झाला नाही असा तुम्ही आनंद घेतला. नाचण्याचा, भजनाचा, कीर्तनाचा, सत्संगाचा, कृपेचा, प्रसादाचा सगळाच आनंद घेतला. पुन्हा आणखी 6 तारखेला तसाच आनंद घ्या. पुन्हा तुम्हाला निमंत्रित करतोय गुरुचरणी. ठीक आहे. गुरुचरणी निमंत्रित करतोय. आणि जे आले नाही त्यांना प्रसाद पोहोचवण्याची तेवढी सेवा तुम्ही करा. किती कृष्णार्पण दत्तात्रयार्पण. जय जय रघुवीर. करा तेवढा त्याच्यात संपू. हो मग महामृत्यूंचा मंत्र घेऊया आणि पूर्णावती. मग हा हीच पूर्णावती बस. जय जय रघुवीर. काल रात्री फोन आला होता. 95% कोरोनाला प्रवेश केला. त्याला काय करा, त्यांना कुठल्याही कराडच्या हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही. आणि सगळी बायको रडायला लागली. त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांची मुलगी. मुलीचं नाव काय ते सुषमा. जी ती सुद्धा टीव्हीनं बघितलं तुम्ही कशी झाली. ती ताप मरायला
पण आता खणखणी झाली. तर गुरुकृपा तुम्हाला कुठून बी काढेल, फक्त तुमचा विश्वास पाहिजे. तुमच्याला सांगितलं रडू नका म्हणून आपण सार्वजनिक 3 वेळा महामृत्यूंचा मंत्र मी संकल्प करतो. नाव त्यांचं काय? कराडवाडीचं माहिती पण नाव काय? नक्की जायचं दुसरीकडे. हा दुसरा तुम्ही बरा व्हायचा हो आपल्या गुरुमांकडे नाही. कुंभकर्णाचं माहिती आहे ना, त्याला जागा केला म्हणजे सरस्वती ते जीव बसून काहीतरी कर. ते म्हणले लय ताप देणार आहे पुढं, काय करू म्हणले तर जरा म्हणते त्याची वळव नाही. ते इंद्रासन मागायचं होतं, त्यांना मागितलं इंद्रासन झोपलं आम्ही. तसा दुसरा कोण असं कुठून जायचा नक्की बघा. जय जय 1% टक्के अशोक ना करा करा तो पण करा. पाणी जाते आपण पाणी मग आहे ग्रंथ आहेत ते तुम्हाला वाचण्यात येतील आणि जे अंक आहेत माझ्याकडे भगवद्गीता, ज्यांच्याकडे भगवद्गीता नाही त्याला इथं दान म्हणून फुकट देतोय कोणीतरी साधकांनी इथं सोडवलेले आहे. ज्यांच्याकडे नाही तेच घेऊन जावा गीता, आणि ज्यांना कोणाला द्यायचे असेल तरी सुद्धा घेऊन जावा. हा एका घरात येतो. हो हा चला आता जाऊ ते बाकी विचार नका. अशोक काका सगळं बोल संतोष इकडे माहिती शांत नको. हरि शांतिरोधरयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विषये देवाः शान्तिर्ब्रह्मशान्तिः सर्वगुं शान्तिः शान्तिरेव शान्तिः कामा शान्तिरेधि ततो यतः ब्रह्मणं यजामहे सुखं मूर्तिर्वन्दनान्मुक्षीयमामुदा ओम ब्रह्मणं यजामहे सुखं पूर्वारुक्मवन्दनान्मुक्षीयमामुदा ओम ब्रह्मणं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुक्मवन्दनान्मुक्षीयमामुदा ओम नमः पार्वतीपतये हर शंभो शंभो. चला ज्यांना कुणाला प्रसाद घरी घेऊन जायचे बघलाय का मामा प्रसाद? प्रसाद बदले काय चित्त वगैरे का गेले? जय जय रघुवीर राम राम राम. घेऊन जाईल हे वाटा मग ज्यांना पाहिजे म्हणून वाटा इकडे उभं करायचं नाही तर गॅस घेत नका गांजा पुरा आधी ठेवायचं नका आधी कुठणार पण ठीक आहे.